नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. पाहुयात काही ठळक घडामोडी. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आदी विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा समाज आज प्रचंड संख्येनं धडकला. यावेळी मराठा समाजाच्या तरुणींनी आपल्या मागण्यांचं निवेदन वाचून दाखवलं. सहकार मंत्री सुभाष देशमुख, विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून निघालेल्या या मोर्चासाठी राज्याच्या विविध भागांतून लोक मुंबईमध्ये दाखल झाले होते. आमदार आशिष शेलार यांनी सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनासाठी आझाद मैदानात भेट दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हेही मोर्चात सहभागी झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून हा विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. कालबद्ध पद्धतीनं लवकर अहवाल देण्याची विनंती या आयोगाला करण्यात येईल असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं. राज्य सरकारच्या सर्वच्या सर्व 605 अभ्यासक्रमांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासाठी असणारी 60% गुणांची अट 50% करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. मराठा समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बार्टी या संस्थेच्या धर्तीवर सारथी ही मराठा समाजासाठी निर्माण केलेली संस्था पुण्यात कार्यरत करण्यात आली आहे. कोपर्डी प्रकरणातल्या खटल्यात गेल्या 5 महिन्यात चांगली प्रगती असून लवकरच त्याचा अंतिम टप्पा गाठला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला जाईल. शासनाच्या विविध अभ्यासक्रम शिष्यवृत्तींचा फायदा मुस्लिम समाजालाही मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. मुस्लिम आरक्षणाची भूमिका सरकारनं जाहीर करावी अशी मागणी अबू आझमी, नसीम खान आणि इम्तियाज जलील यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण निवेदनावर नाराजी व्यक्त करत त्यांनी सभात्याग केला. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतही सादर केलं. याआधी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून आज विधानसभेत दोन्ही बाजूचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले. त्यामुळे विधानसभेचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. विधान परिषदेतही गदारोळ केला. त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सदनाचं कामकाज प्रथम 30 मिनिटांसाठी आणि त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब केलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत हे सरकार आल्यापासून या विषयावर अनेकदा चर्चा झाली, मात्र आरक्षण मिळालं नाही, त्यामुळे चर्चा नको, आरक्षण द्या अशी मागणी केली. छोडो भारत आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज संसदेची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. दारिद्र्य, निरक्षरता आणि कुपोषण ही आपल्या पुढची सर्वात मोठी आव्हानं असून यावर मात करण्यासाठी 2022 पर्यंत विशेष उपक्रम हाती घेण्याबरोबरच करेंगे और करके रहेंगे अशा दृढ निश्चयाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. ते आज लोकसभेत विशेष बैठकीला संबोधित करत होते. करेंगे या मरेंगे ही 1942च्या आंदोलनातली महत्त्वाची घोषणा होती. त्याचप्रमाणे आत्ताच्या काळात करेंगे और करके रहेंगे या घोषणेसह येती 5 वर्ष संकल्प से सिद्धी अर्थात केलेल्या निश्चयांची पूर्तता करण्याची असल्याचं पंतप्रधान म्हणाले. येत्या 5 वर्षात सकारात्मक बदल घडवून जगासाठी आपण प्रेरणास्रोत ठरू शकतो असंही त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. स्वातंत्र्य लढ्यात 9 ऑगस्ट 1942 या दिवसाचं विशेष महत्त्व असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्यसभेतही भारत छोडो आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचं आजच्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सर्वत्र स्मरण करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात शाळांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. क्रांतिकारकांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी या वीरांचं स्मरण करत स्मृती जागवल्या. नागपूरमध्येही शहीदांना अभिवादन करण्यात आलं. नागपूरमधल्या शहीद मैदानात शहीद स्मारकाला नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं.
जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेनं 1945 मध्ये अणुबॉम्ब टाकले. हिरोशिमा शहरावर 6 ऑगस्ट रोजी तर 3 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला. या घटनेला आज 72 वर्ष होत आहेत. त्यानिमित्तानं मुंबई सर्वोदय मंडळ आणि मुंबईतल्या महाविद्यालयांच्या वतीनं आझाद मैदान ते हुतात्मा चौकापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. यावेळी अणुबॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.